नमस्कार मैत्रिणींनो. स्टार मालिका प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये सावनी आता ऑफिसमध्ये सागरला म्हणत असते की माझ्यासारखी सुंदर मॉडेल मिळून दाखव. आता तुझ्याकडे फक्त 24 तास उरले सागर. कोण आहे तुझी मॉडेल, जरा विचार केलास का? आणि मग आता सागर, हो सावनी, माझ्या लक्षात आहे. मला मॉडेल मिळाली आहे, ती पण मला सुंदर मॉडेल नको आहे, पण जिच्या डोळ्यामध्ये शांतता असते आणि ते पाहून समोरच्याचं मन कसं जिंकता येईल हे मात्र तिच्याकडे खूप चांगल्या प्रकारे आहे. आता सावनी विचार करू लागते की अशी कोणती मॉडेल याला भेटली आहे की जिच्यासाठी इतका याचा जीव अडकतोय. कोण आहे तरी कोणीही. ती सागरला विचारू लागते. सागर म्हणतो की मी तुला आत्ता नाही दाखवू शकत, त्या मॉडेलला तुला मीटिंगमध्येच दाखवेल, असं म्हणून तो विषय टाळतोय. तर सागर आता म्हणतोय की पण मी मुक्ताला कन्व्हिन्स कसं करणार? सावनीसमोर तर मी मॉडेलचं चॅलेंज तर केलं आहे, पण मुक्ताला कन्व्हिन्स करण्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल. आणि मग आता तो ठरवतो की आपण सरळ आता माधवीताईंना मध्ये घ्यायचं. म्हणून आता सागर मुक्ताच्या घरामध्ये जातो आणि माधवीताईंना म्हणतो की अहो, मी माझ्या ऑफिससाठी एक मॉडेल पाहत आहे आणि त्याच्यासाठी मी मुक्ताला सुचवलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, मुक्ता तयार होईल का? त्यावर मुक्ताची आई म्हणते की सुचवलं आहे ते ठीक आहे, पण तुम्ही कन्व्हिन्स कसं करणार माझ्या मुक्ताला? आणि मग त्या दोघांचं बोलणं आता मुक्ताने ऐकलेलं असतं. मुक्ताचं हे बोलणं, मुक्ताला सागरचं बोलणं खूप खटकतं. ती खूप संतापते आणि सागरवर चिडू लागते. त्यावर सागर म्हणतो की प्लीज माझी रिक्वेस्ट समजा, प्लीज, मी आता ऑफिसमध्ये सर्वांना सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही त्याला नकार नका ना देऊ. तरी मुक्ता म्हणते रागातच की मी आणि तुमची मॉडेल शक्यच नाही, मी कधीच नाही होऊ शकत तुमची मॉडेल, तुम्ही दुसरी पाहू शकतात. हे पाहून सागर मात्र नाराज होतो. सागरला कळत नाही की मुक्ताला आता इतकं कन्व्हिन्स केल्यावरही मुक्ता तयार होत नाही आहे. मीटिंगमध्ये मी क्लायंटसमोर काय उत्तर देणार? तर आता मीटिंग स्टार्ट होते आणि सागर वाट पाहू लागतो. मुक्ताला रिक्वेस्ट केल्याबरोबर मुक्ता येत नाही, म्हणून तो मिहीरला म्हणतो की कुठे तुझी मॉडेल, लवकरात लवकर फोन कर आणि तिला बोलव. आता मिहीर फोन करतो बाहेर जाऊन आणि मुक्ताला कन्व्हिन्स करत असतो. मिहीरच्या बोलण्यावर मुक्ता तयार होते आणि लगेचच ऑफिसमध्ये यायला निघते. पण इकडे मात्र असा गैरसमज होतो क्लायंटचा आणि सावनी त्यांना सांगते की कुठे गेली यांची मॉडेल, मुळात त्यांनी मॉडेलच पाहिलेली नसावी. आणि मग ते क्लायंट्स आता सावनीला पुढे करत म्हणतात की एक काम करा ना, तुम्ही इतक्या चांगल्या मॉडेल असताना अजून कशाची गरज नाही, तुम्हीच या फाईलवरती सह्या करा. म्हणून आता सावनी उभी राहते आणि फाईल घेऊन सह्या करायला लागते. तितक्यातच मुक्ता आवाज देते आणि म्हणते की थांबा, मी आले. हे पाहून आणि मुक्ताला पाहून सावनीला मात्र खूप मोठा धक्का बसतो. तर सागरला खूप छान वाटतं, कारण सागरने इतकं कन्व्हिन्स केल्यावरती मुक्ता राजी झालेली आहे. सागरची मॉडेल बनण्यामध्ये तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे प्रेक्षकांनो. सावनीचं आता काय होणार? मुक्ता, सावनी आणि सागर तिघेही एकाच ऑफिसमध्ये काम करणार. तर पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट. आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.